मी आता उभा आहे मनमाड शहरातून जाणाऱ्या नाशिक जळगाव महामार्गावरील एका गॅस पंपावर. आपण बघू शकतो का इथे जो पंप आहे तो बंद आहे. गेल्या काही दिवसापासून या पंपाला गॅस पुरवठा झाला नाही. त्याच्यामुळे जवळपास 8 दिवसापासून हा पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी पंपाचे मॅनेजर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती दिवसापासून पंप बंद आहे आणि किती वाहनांना ते गॅस देत होते आणि आज काय परिस्थिती. भाऊ, काय म्हणाल, किती दिवसापासून पंप बंद आहे? आणि आपला पंप हा शुक्रवारी रात्रीपासून बंद आहे आणि जवळपास आपल्याकडे 400 ते 500 वाहनं आणि त्याच्यातली शाळकरी मुलांच्या व्हॅन आणि ऑटो रिक्षा ज्या की फक्त गॅसवरच आहेत. पेट्रोल आपण टाकू शकत नाही, त्यांची परत अडचणी येत आहेत त्यांना गॅस भरण्यासाठी. कंपनीने काय सांगितलंय तुम्हाला, कधी गॅस पुरवठा होईल आणि का गॅस पुरवठा केला जात नाही? कंपनीने आम्हाला बुधवार आणि गुरुवार सांगितलं होतं, परंतु त्यांच्याकडे स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे ते गॅस देऊ शकत नाही आपल्याला. ही परिस्थिती का झाली आहे असं कंपनीने काय सांगितलंय का? युद्धजन्य परिस्थितीमुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे असं कंपनीने सांगितलेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी रिक्षाचा चालक आहे, जे गॅसवर त्यांची रिक्षा चालत आहे, जे शाळकरी मुलांना घेऊन जात आहे. भाऊ, काय परिस्थिती, किती दिवसापासून तुझी रिक्षा बंद आहे? 2-3 दिवसापासून रिक्षा बंद आहे आमची आणि शाळकरी मुलांच्या खूप अवकळ्या चालू नाही का, त्याच्यामुळं रिक्षा पण बंद आहे आणि खूप तकलीफ होती. तर पेट्रोल पण आम्हाला परवडत नाही गाडी चालवायला, तर जेणेकरून लवकरात लवकर आम्हाला गॅस उपलब्ध झाला पाहिजे. एकूणच आपण बघितलं असेल तर युद्धजन्य परिस्थितीचा फटका सर्वसामान्य नागरिकांपासून तर वाहनधारकांना देखील बसत आहे. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक वाहनधारकांवर एका प्रकारे संकटच आलेले. वाहनं उभं करण्याची वेळ रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आलेली आहे. त्याच्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी सर्व वाहनधारकांनी केलेली आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.